जेवढे परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांती सागरजी महाराज की जय। जेवढे प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणी महाराज की जय। जेवढे परम पूज्य आचार्य प्रोरेक्षण सुंदर सागरजी महाराज की जय। जेवढे परम पूज्य मग दीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुयस सागरजी महाराज की जय। नमस्कार नमस्कार वंदन वंदन। कोमटचा जीवकांड 15वे लेशामार्गण ते 15वे अधिकार प्ररूपण आहे। लेशामार्गणाचे वर्णन चालू आहे। एक अध्याय राहिलेले आहे। काल आपण लेशेचं काय पाहिलं होतं? अंतर पाहिलं होतं। 6 लेशांचं अंतर किती आहे? जगन आणि उत्कृष्ट 2 प्रकाराने सांगितलं होतं। अशुभ लेशांचं अंतर ते सांगितलं अंतर किती सांगितलं की एकदा कृष्ण लेशा झाली आणि सुटली ती परत होईपर्यंत मला किती काळ जाणार जास्तीत जास्त कमीत कमी किती लागणार अंतर आणि जास्तीत जास्त किती काळ जाणार फिर में जाएगा फिर से 14 मिशन जाएगा एक केंद्रीय 5 अंतर्मुहूर्त होंगे शायद आने के बाद 4 अंतर्मुहूर्त और जाते समय 1 अंतर्मुहूर्त। पद्मलेशे से तेजोलेशामध्ये आला आणि तेजोलेशेतूनच स्वर्गात गेला ना मग तिथे 1 अंतर्मुहूर्त आणि त्याच्यानंतर पुन्हा पंचेंद्रियमध्ये आला तिथे आल्यानंतर कृष्ण कापत आणि तेज असे 4 म्हणून मग पद्म होणार म्हणजे त्या 4 अंतर असे 5 अंतर म्हणून अधिक होणार। असंख्यात पुद्गल परिवर्तन 2 सागर पहिल्यांदा 2 सागर आणि पहिल्याचा संख्यात प्रभाव असंख्यात पुद्गल परिवर्तन त्याच्यानंतर संख्यात 1000 वर्ष त्याच्यानंतर 4 अंतर मुहूर्त झाल्यावर मग पद्मरेषेचा अंतर संपणार। आणि शुक्ललेशेचा अंतर किती सांगितलं शोभा विसरला काय सगळं 4 मध्ये विसरली काय केलं सांगितलं शुक्ललेशेचं अंतर तेच आहे पद्मलेशेसारखंच आहे फक्त अंतर्मुहूर्त बदल होणार 2 अंतर्मुहूर्त अधिक होणार 7 अंतर्मुहूर्त होणार 2 सागर पल्ल्याचा संख्यात व भाग संख्यात 1000 वर्ष नंतर असंख्यात पुद्गल परिवर्तन संख्यात 1000 वर्ष आणि नंतर 5 अंतर्मुहूर्त होणार जातानाच 2 अंतर्मुहूर्त आणि 1 5 7 हो जाएंगे 7 अंतर्मुहूर्त जाते समय शुक्ललेश से पद्मलेशा में पद्मलेशा से तेजोलेशा में तो 2 अंतर्मुहूर्त हो गए। हाँ एक कापूर 20 पद्म 5 अंतर 2 7 अंतर्मुहूर्त आले। त्यानंतर भाव कोणता सांगितला लेशेचा भाव कोणता आहे आवडेल भाव आहे आणि अल्पभूत सगळ्यात कमी कोणते संगमत आहे शुक्ललेशावर सगळ्यात कमी आणि सगळ्यात जास्त कोण आहे कृष्णलेशावर शुक्ललेशावर पेक्षा जास्त कोण आहे पद्मलेशावर किती कोणी आहे किती जास्त असंख्यात कोण आहे कारण शुक्ल खूप कमी आहे पल्ल्याच्या संख्येचा भागच आहे पण 13 सर्वापासून ते अंतरपर्यंत संख्या एकदम कमी आहे पल्ल्याच्या संख्याचा भागच 1 गुण आहे सगळे मिळून ते म्हणून शुक्ललेशावाले त्याच्यापेक्षा पद्मलेशावाले असंख्यात त्याच्यापेक्षा तेजोलेशावाले किती आहे संख्यात पट त्याच्यापेक्षा नीललेशा कापूरलेशावाले
अनंत पद, कारण सगळे एकेंद्रे आले त्याच्यामध्ये, त्यामुळे अनंत पद. त्याच्यापेक्षा नीलेशावाले काही अधिक आणि नीलेपेक्षा कृष्णलेशावाले काही दापोते उत्तर झाले. कृष्णलेशावाले काही अधिक. आता पुढे सांगतात ते सगळे रेषा बघितली आपण आणि रेषाचे बंधाला कारण आहे. तर रेषारहित जे जीव आहे त्यांचं वर्णन या ठिकाणी करतात. म्हणजे रेषारहित पण आपण होऊ शकतो. कशासाठी करतात ते वर्णन? तर आपण सुद्धा भविष्य काळामध्ये अशा प्रकारे अवस्थेला प्राप्त होऊ शकतो म्हणून त्याच्यासाठी आपण करू शकतो. प्रत्येक मार्गणा झाली की त्या मार्गणीनं जीवांचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला सगळे जो आपल्यासारखे कशा मानले कसं वाटतं कशाला पण जीव आहे. किन्ना दिले सरहिया संसार विनिक गया अनंत सुहा त्रिपुरम संपत्ता अलेस्किया ते मुनिये दौवा संसार विनिर्दया अनंत सुहा सिद्धिपुरम संपत्ता अलेस्किया ते मुनिये दौवा. किन्नादिलेशरहिया कृष्णादिलेशानं रहित, जे कुठलीच नाही साई रेषा, अशोक पण नाही शुभ पण नाही, साई रेषेनं रहित आणि संसार विनिक गया, संसारातून जे निघून गेलेले आहेत त्यामुळे माहित आहे काढून टाकले संस्कारापासून निष्कासित झाले. कारण त्या संसारामध्ये दुःख आहे आणि दुःखातून जे निघून गेले ते दुःखाचा त्यांचा अभाव झाला आणि कर्मांचा नाश केलेला आहे. आणि ते कसे आहेत अनंत सुहा, अनंत सुखी जीव आहे. जे रेषामध्ये सुख नाही असे अर्थ आहे. रेषाळे झाल्यानंतर काय झाले अनंत सुख झाला त्याच्या अनंत सुखी. कीर्तिपुरम संपत्ता, कीर्तिपुरीला प्राप्त झाले. कीर्ती हे सुद्धा एक पुर आहे नगर. त्या नगराला आपण कुठले वासी आहे, आपण कुठले पतिक आहोत, मोक्षाचे पतिक आहोत ना. कीर्तिपुरात चाललोय हे वाटेत थांबले फक्त हे मधलं कुठं तर जायचं तर तिकडलेला मध्ये पडावा आहेत ना. तसे एक पर्यटन गेला तर पडावा आहे. आपण पण कुठं चाललोय ना कीर्तिपुरीला चाललोय म्हणून आता किती आनंद होतो. आता आपण चिकनला चाललो आणि पुढे आपण कुठे तरी गाडी केली आणि ते जाऊन पोचले कळते हा ते पोचले आपण तरी पोचणार. तसं हे सगळे जण जाऊन पोचले कीर्तिपुरीला, आता आपण तरी पोचणार. तिकडे ओढ लागते आपली म्हणून त्याला सिद्धिपुरम संपत्ता, सिद्धिपुरीला प्राप्त झालेले जीव कोणाचे अलेस्किया ते मुनी दौवा, अलेस्यावाले जाणारे. ते 13व्या गुणस्थानापर्यंत लेशाने सांगितलं होतं. कुठल्या गुणस्थानात कोणती लेशा पहिल्यांदा सांगितलं होतं. पहिल्या अशुभ लेशा कुठपर्यंत आहे त्याचा पहिल्या प्रत्येक गुणस्थानात अशुभ लेशा कुठपर्यंत आहे 4थ्या गुणस्थानापर्यंत. 3 अशुभ रेषा 4थ्या गुणस्थानापर्यंत सर्व सुद्धा आहे. आणि 3 शुभ रेषा कुठपर्यंत आहे पहिल्याच रेषा शुभ रेषा 1 ते 7 गुणस्थान सांगायचे. पहिल्या गुणस्थानापासून 7व्या गुणस्थानापर्यंत 3 शुभ रेषा आहेत. आणि पुढे मग पीक आणि पद्म नाही, फक्त शुक्ल रेषा 8व्या गुणस्थानापासून 13व्या पर्यंत शुक्ल रेषा आहे. 11, 12, 13 मध्ये कशाने जर झाले तरी योग आहे, योग प्रवृत्ती त्यापेक्षा रेषा सांगितली. आणि 14व्या गुणस्थानामध्ये रेषेचा अभाव झाला कारण योग पण नाही काय पण नाही त्यामध्ये तर रेषा नाही. म्हणून 14व्या गुणस्थानावरती जीव रेषा रहित आणि जे सिद्धिपुरीला प्राप्त झाले असे सिद्ध जीव ते सगळे रेषा रहित आहे. त्यांना अलेशिया म्हटलेलं आहे. जे रेषा हे काय आहे जीवाचा विकारी भाव आहे, विभाव भाव आहे, तो स्वभाव भाव नाही, तो बंधाला कारण आहे. हे सगळ्याचा सार जाणायचा आपण सगळे रेषा मार्गाकडे शिकलो आपण. त्याच्यातून सार काय घ्यायचं की रेषा रहित
अजून तेच उपाध्यायाची अवस्था प्रगट करण्यायोग्य हृदय आहे. आता पुढं भव्य मार्ग आहे. देशा मार्गाला सांगते या ठिकाणी त्याच्यामध्ये 16 अधिकार झाले. देशा मार्गामध्ये किती अधिकार सांगितले? कोणते सांगितले? 16. बघू नये का? निर्देश, दुसरा वर्ण, तिसरा परिणाम, पुढं संक्रमण, नंतर लक्षण, कर्म, मग लक्षण, कर्म लक्षण, तर संख्या, क्षेत्र, गती आगती, गती अधिकार, स्वामित्व, गती आणि स्वामित्व, गती साधन पण आलं बरोबर. गती, साधन, स्वामित्व, सत्याऐवजी स्वामित्व निर्देश, स्वामित्व, साधन, ते आणि ते त्याच्यामधले आले. अशा 16 अधिकाराद्वारे देशाचं वर्णन संपलेलं आहे. आता पुढची भव्य मार्ग आहे. 16वा अधिकार आहे. 16वी प्ररूपण आहे. प्ररूपणेपैकी आणि 14 मार्गापैकी हे 11वी मार्ग आहे. अजून काय राहिलं? सम्यक्त्व, संज्ञेने आहार. बरोबर आहे. लेशामध्ये सांगितले की लेशा हा आपला विभाव भाव आहे. वास्तविक जीव लेशारहित आहे. जे स्वभाव जो आहे जीवाचा एक लेशारहित अवस्था झाली त्यांची कार्य परमात्मा. परंतु आपला कारण परमात्मा जो आहे ध्रुव, अनादि, अनंत, अखंड, तो सुद्धा कसा आहे? लेशारहित आहे. ते लेशारहित त्या आपल्या स्वभावाचा आश्रय घेतला की पर्याय स्वतः कोणती प्राप्त होते? अलेशारूप होता त्या पर्यायामध्ये प्राप्त होतो. नेहमी ते लावायचं सगळं कारण परमात्मा. कार्य परमात्मामध्ये सगळे गुण प्रगट झालेले, स्वभाव प्रगट झालेले आणि कारण परमात्मामुळे शक्ती रूपानं हे गुण विद्यमान आहे. म्हणून आपल्या लेशारहित आपल्या स्वभावाला जाण्याचं. आता भव्य मार्गाला अधिकार सांगतात पुढे. आपल्या जीवाला शोधायचं ना, पर्याय रूपाने शोधलं त्याला आपला जीव कुठं आहे आणि त्या पर्यायाबरोबर तिथं आपलं द्रव्य रूप पण जाणायचं की मी त्रैवार्तिक ज्ञानानं या पर्यायापासून भिन्न, अनादि, अनंत, एक, अखंड, ध्रुव, परिणामी भाव स्वरूप आहे. भव्या सिद्धी ज्ञेय परिणाम करायचं. मंगलाचरण टीकाकारांचा पण यांनी म्हणतो. 16वा अधिकार आहे म्हणून शांतीनाथ भगवंताने नमस्कार करताय. यस्य नाम्ना विनश्यन्ति निशेषानिष्टराशय फलन्ति वाञ्छितार्थाश्च शान्तिनाथं परमाश्रये. यस्य नाम्नापि निशेष अनिष्टराशय नश्यन्ति, ज्याच्या नावाने सुद्धा संपूर्ण अनिष्ट राशी नष्ट होतात. नुसतं नाव ठेवलं तरी सुद्धा. आणि कसं झालं म्हणजे काय? सगळ्या तीर्थंकरांचा स्वभाव एकच आहे. सगळ्या तीर्थंकर स्वरूप एकच आहे. तू ते नावावरनं झाले ना की शांतीनाथ, नाव शांतीनाथ आहे. त्यामुळे सगळ्यांच्या आपल्याला शांती पाहिजे. तर कुणाची भक्ती करायची? शांतीनाथांची. मग ते आपल्या भक्तीमुळे आपल्या त्या परिचित परिणामांच्या द्वारे काय होते? आपल्या सगळे पाप कर्मांचे संक्रमण होते. मग आपल्याला काढते बघा शांतीनाथ भगवंतांनी आम्हाला शांती दिली असं वाटतं. मग शांतीनाथ शांती देणारे आहे. आणि बाकीचे भगवान शांती देतात की नाही देत? ते सुद्धा शांती देणार. हे आपल्या काय म्हणतात त्याला मध्ये नागाड दोष उत्पन्न होत आहे. परंतु वास्तविक त्यांच्या नावानं सुद्धा काय आहे? संपूर्ण अनिष्टराशी नष्ट होतात. सगळे तीर्थंकर समानच आहे. वांछित फलंती वांछित अर्थात आणि जे आपले वांछित पदार्थ आहेत, जे आपले इच्छित आहेत. काय इच्छित आहे सगळ्यांना? काय पाहिजे? सगळ्यांना काय पाहिजे? पैसे पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, मुलगा पाहिजे. काय पाहिजे?
हे सगळं पाहिजे ते सुख पाहिजे, सुखासाठी पाहिजे ना ते सगळे पदार्थ त्याच्यासाठी पाहिजेत आपल्याला, सुखासाठी सुखच पाहिजे ना. मग खरंच सुख कोणामुळे मिळणार आपल्याला? खऱ्या सुखाची प्राप्ती देणारे हे तीर्थंकर आहेत, तेच आपल्याला खऱ्या सुखाचा मार्ग दाखवतात, म्हणून ते आपल्याला सुख देणाऱ्याचं म्हटले जातं. वास्तविक जिथं ते मोक्ष सुख द्यायला तयार आहे तिथे संसार सुख मिळालं पण काय फार त्याच्यात कौतुक आहे, ते तर घासपूस आहे सांसारिक सुख. वास्तविक ज्यावेळेला आपण शेतामध्ये बी लावतो त्याला आपल्याला चांगले चांगले धान्याची कणसं मिळतात, धान्य मिळते. आम्ही कडब्यासाठी जर ते बी पेरायला लागलो तर त्यांचं फार प्रयोजन, चुकीचं प्रयोजन आहे, ते आपोआप मिळते. तसं इथं सांगतात की काय वांछितार्थाचे फलंती, वांछितार्थ फलवान होतात. तर शांतीनाथम आश्रय, त्या शांतीनाथ भगवंतांचा मी आश्रय करतो. आता वरती गाथा 557 नंबरची गाथा आहे. भव्या सिद्धीचे जीवाणं ते हवन्ति भवसिद्धा, तद्विवरीया भवा संसारादोन सिद्ध्यन्ति, भव्य कुणाला म्हणायचं नाही, अभव्य कोण आहे ते सांगतात तिथं. प्रत्येक मार्गणेमध्ये पहिल्यांदा त्या मार्गण्याचा अर्थ करतात. भव्य मार्ग नाही, परंतु त्या भव्य मार्गाचे दोन भेद करणार, भव्य आणि अभव्य. मार्गणेमध्ये सांगितलं ना तिथं भव्याचे भेद दोन आहेत का, भव्य अभव्य. भव्य मार्गण्याचे दोन भेद आहेत. सम्यकाचे भेद किती आहेत बघा की, सम्यकाचे भेद आहेत का, सम्यक मार्गण्याचे भेद आहेत. सम्यकाचे भेद तीनच आहेत, परंतु सम्यक मार्गाला ज्याला विचार करू त्याला त्याच्या प्रतिपक्षाचा पण विचार केला जाणार. तिथं सम्यक नाही मग काय आहे, तर सम्यकाच्या प्रतिपक्षाचे मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, शास्त्रार्थ हे पण आहेत, म्हणून त्याला पण सम्यक मार्गणेमध्ये घाललेलं आहे. मार्गणेमध्ये विरोधी पण घेतलेले आहेत प्रतिपक्षी पण. भव्य मार्ग आहे तर भव्य अभव्य दोन्ही त्याची भेद सांगितली. सम्यक आलं तर सम्यक मिथ्यात्व दोन्ही आलं, संयम मार्ग आहे तर संयम संयम दोन्ही. कारण का संयम सगळे संयमी नाहीत, मग यांना कुठं घालायचं, तर त्यावेळेला संयम मार्गाच्या अपेक्षेने बघितलं तर संयम रहित ते जीव आहे ते घेणार तिथे. म्हणजे त्या भव्यामध्ये भव्य अभव्य दोन्ही येतात. मग भव्य शब्द भूधातूपासून बनलेले आहे. भू भव्य, भव्य ते होण्यायोग्य. ज्ञानाचं ज्ञेय जसं बनते ना, कृत कार्य बनते तसं भूचं भव्य बनते, म्हणजे होण्यायोग्य. आपण म्हणजे नेमके जाणण्यायोग्य, कार्य करण्यायोग्य, तसं भूचे होण्यायोग्य. काय होण्यायोग्य आहे तर सिद्ध होण्यायोग्य जे आहे त्याला म्हणायचं भव्य, किंवा त्यांची सिद्धी होणार आहे. दोन अर्थ केले भव्याचे, ज्यांची सिद्धी होण्यायोग्य आहे आणि त्याची सिद्धी होणार आहे भविष्य काळामध्ये, तर त्याला म्हणायचं भव्य. म्हणजे त्यांच्यामध्ये योग्यता आहे होण्याची, परंतु सगळेच होतील का सिद्धी होत मोक्षाला जातील का, सगळे भव्य नाही जाणार. होण्याची योग्यता आहे परंतु सगळे मोक्षाला जाणार नाही, आणि काही मोक्षाला जाणार पण आहे. तर जे मोक्षाला जाणार आहे त्यांना पण भव्य म्हणायचं, आणि ज्यांच्यामध्ये जाण्याची योग्यता आहे त्यांना पण भव्य म्हणायचं. आणि ज्यांच्यामध्ये योग्यता पण नाही आणि ते जाणार पण नाही, तो जाएंगे भी नहीं कभी. सिद्धि जाने के योग्य है और सिद्धि जाने वाले है, ऐसे दो अर्थ थे. भव्या भवितुम योग्य भाविनी व सिद्धि. जो भवितुम योग्य एक योग्यता की अपेक्षा करते हैं, और एक भाविनी सिद्धि अनंत चतुर्थ स्वरूपोपलब्धि एक साथ भव्य जीवन. जिनकी सिद्धि भविष्य काल में होने वाली है वो भव्य, और जिनमें होने की योग्यता है वे भव्य. अब होने की योग्यता है कि सब होंगे ऐसा कुछ नहीं. अब पंतप्रधान बनने की योग्यता तो सभी में है, तो सभी पंतप्रधान बनते क्या, कोई एक ही बनता है ना.
मागे सांगितलं होतं ना, एक निगवत शरीरामध्ये जेवढे अनंत जीव आहेत ते अजून मोक्षाला गेले, एका शरीराचे पण गेले नाहीत आणि पुढे पण बघितले कामध्ये जाणार नाहीत. आणि शरीर किती आहेत? निगवत शरीर असंख्य 8 लोक प्रमाण, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक शरीरामध्ये जीव किती आहेत? सिद्धांच्यापेक्षा अनंतपट एवढे एका शरीरामध्ये जीवांची संख्या आहे. मग कसं जाणार शरीर मोक्षाला? त्याचं सीट खूप कमी आहे, सीट खूप कमी आहे, इसलिए जिसका नंबर लगे वो लकी है. हाँ, ते तीन प्रकार सांगतात ते. दूरांतर भव्य, अभव्य, समान, एक निकट भव्य आणि तसं आपण अपेक्षा करू तसं घेतात. मुख्य भव्यता 2 केले, जे जाण्याची योग्यता त्यांच्यामध्ये आणि जे जाणार आहे म्हणजे भावी मोक्षाला प्राप्त होणार आहे ते भव्य सिद्ध. अभव्य समान भव्य म्हणजे तसं आता हे प्रक्रिया सारखी चालूच आहे ना. अनंत काळ गेला मागचा, तिथून सुद्धा सारखे 6 महिने 8 समयामध्ये 708 दिवसारखे मोक्ष चालू होत ना. एक भाव आया हमारे मन में, हम एक ऐसी गाड़ी में बैठे हुए हैं जो स्टेशन पर रुकी हुई है और एक पीछे से गाड़ी आ रही है, पहले उसको पास मिल रहा है, हमारी गाड़ी रुकी है, हमें कैसा रहता है? उस गाड़ी में हो तो सबसे पहले निकल जाते तो विदेश क्षेत्र की गाड़ी में होते तो पहले निकल जाते. अब यह थमे हुए और कोई गाड़ी डायरेक्ट जाता है, कई गाड़ी लेकर जाती है. आणि त्याच्या विपरीत कोण आहेत? अभव्य, म्हणजे ते जाण्याची योग्यता पण नाही, तरी जाणार पण नाही. संसार आगम सिद्ध, संसारापासून ते सिद्ध होत नाही, मुक्त होत नाही, त्यांना म्हणायचं अभव्य. आता पुढे सांगतात पुन्हा 2 प्रकारच्या भव्यांच्या सिद्धीच्या प्राप्तीचा प्रसंग आला असताना म्हणजे दोघं पण जे जाण्याची योग्यता आहे आणि ज्यांची पुढे सिद्धी होणार आहे त्या 2 प्रकारचे भव्य केले ना वर, तर मग दोघांना पण मुक्ती लाभाचा प्रसंग येईल म्हणून त्या ठिकाणी त्याचा परिहार करतात त्या पुस्तकामध्ये. भवत्तनस्य जोगा जे जीवाते भवन्ति भवसिद्धा, महुविर्मलविगमो नियमा, तानं गणयो वलानमिव, भवत्तनस्य जोगा जे जीवाते भवन्ति भवसिद्धा, नहुमलविगमे नियमा, तानं गणयो वलानमिव. जे जीवा भवत्तनस्य जोगा ते भवसिद्धा भवन्ति. जे जीव भव्यत्वपणाला योग्य आहेत, होण्याला योग्य आहेत, त्यांना भव्य सिद्ध म्हटलेलं आहे. परंतु ते मलविगमो न नियमाचा, परंतु दुसरी योग्यता त्यांच्यामध्ये आहे. 2 केलं ना, भवित्व योग्य आणि भाविनी सिद्धी, जे ज्यांची सिद्धी भावी भविष्य काळामध्ये होणार आहे ते पण ते सगळे भव्यच आहेत. आणि ते सिद्ध जाणार नाहीत परंतु योग्यता आहे असे भव्य. मग ते ज्यांच्यामध्ये योग्यतामध्ये जातील का कधीतरी मोक्षाला, तर ते सांगतात की त्यांचे का जात नाही. तर सांगितलं की ज्याप्रमाणे काही पाषाण असतात, सुवर्ण पाषाण की ज्याच्यामधून सोनं निघते, मग काही पाषाणातून तर ते मल आणि हे किंवा काळीमा दूर होऊन ते सुवर्णपणाला प्राप्त होतात. परंतु तिथे कनक पाषाण अशा की ते कधीही सुवर्णपणाला प्राप्त होणार नाही. का होत नाही? तर त्यांना ते निमित्त मिळत नाही कोणते. मल विगमे तान न, त्यांचं मल कधी दूर होत नाही ना, ते मल दूर होण्याचं सामग्री त्यांना संभवत नाही. तसे या जीवाने केवळ योग्यता मात्र आहे, परंतु कधीही अनंत चतुष्टय रूप परिणमन करण्याची योग्य अशी सामग्री त्यांना प्राप्त होणार नाही. कधी त्यांना करण लब्धी होणारच नाही.
कधी सम्यक्ताची प्राप्ती होणारच नाही. अशा प्रकारे अभव्य तर 4 लब्धी सुद्धा करतो मी सांगितलं. परंतु हे भव्य जीव जे आहेत ते पण करू शकते की नाही लब्धी, परंतु पुढे जाऊ शकणार नाही. म्हणजे नित्य निबोधमध्ये सगळे जीव पडलेले आहेत. जे बाहेर निघाले समजा त्यामधले जे भव्य असतील ते नियमानं मोक्षाला जाणारच. परंतु न निघालेले जीव किती आहेत आता सांगितलं एका शरीरातले जीव पण बाहेर पडले नाहीत अजून असे. परंतु किती शरीर आहेत नित्य निबोधी शरीर असंख्यात लोक, त्या सगळ्यातले जीव कधी बाहेर पडणार पडू शकणार. म्हणून असे भव्य कितीतरी आहेत की जे कधी सिद्धीला जाणारच नाही. गणित फार अवघड आहे, ते केवळ ज्ञान झाल्याशिवाय समजायचं. कारण काय एवढे जीव आणि त्यातले किती जीव मोक्षाला जातात आणि जीवाची संख्या किती आहे आणि ते नित्यनोबमध्ये काय करतात ते जीव. म्हणजे आपलं किती नशीब, आपली किती लॉटरी खुललेली आहे की आपण त्यातनं बाहेर पडलोय त्या नित्यनिबोधामधून. एका निबोधातले जे थोडे जीव निघालेत आनंद व भाग निघालेत जीव, त्यात आपला नंबर लागला आणि आपला आलोय बाहेर तर नियमानं मोक्षाला जाणार. ते कारण भव्य तर आहेच, त्यात आपलं वाद नाही. हा असा नियम नाही. म्हणून भव्य असलं तर मोक्षाला जाणार, पण नियमानं जाणार. जे निबोधातून निघाला ना आणि भव्य असेल तर नियमानं जाणार. असं आता ह्याच्यामध्ये धोलामध्ये आलो होतं. हा आमच्याने मुलांपर्यंत चर्चा झाली होती ही ते अक्षय आनंद साक्षी आनंद सिद्ध केलं ना धोलामध्ये. तर त्याच्यावरून सिद्ध होतंय की जेवढ्या तर इतर निबोधामध्ये आले आणि भव्यत्व गुण आहे तर नियमानं मोक्ष नाही. कारण 608 जे मोक्षाचं तर 608च निघतात त्या निबोधातून. ते ज्यांच्यामध्ये जाण्याची योग्यता आहे त्यातले ते निघतात. परंतु जे अभव्य राशी युक्तानंतर प्रमाण ती मात्र कधीच मोक्षाला जाणार नाही. इतर निबोधामध्ये जातात की अभव्य सुद्धा. अभव्य जे आहे अभव्य इतर निबोधामध्ये जातात. आणि कसं मला मुझे ऐसा लगता है अभी शास्त्र में ऐसा काही पडा नाहीये. अभव्य राशी जे आहे ना ती युक्तानंतर प्रमाण आहे फक्त. युक्तानंतर म्हणजे खूप त्या बाकीच्या जे एका शरीरामध्ये जे जेवढे जीव आहेत त्याचा पण खूप आनंदावा म्हणजे आनंदाचा आनंदावा भाग आहे अभव्य जीव. फक्त युक्तानंतर संख्या आहे त्यांची. मग तेच तर इतर निबोधामध्ये आणि ह्या सगळ्या परस्परेमध्ये असणार ते. नित्य निबोधामध्ये कधी करायचं असं तर असू शकतो, परंतु सगळे अभव्य राशी इकडे वर. तर काय सांगताय की सुवर्ण पाषाण जसं ज्याप्रमाणे त्याचं मन निघत नाही, कत्यमान कालीमान होत नाही, तशाप्रमाणे काही भव्य जीव आहेत ते कधी मोक्षाला जाणार नाही. परंतु भव्य म्हणजे त्यामध्ये जाण्याची योग्यता मात्र आहे. त्याला उदाहरण देतात 3 उदाहरण देतात. एक भव्य जीव की जे मोक्षाला जाणे म्हणजे जाणार, एक जाण्याची योग्यता आहे परंतु कधी मोक्षाला जाणार नाही. आणि अभव्य तर त्यांच्यामध्ये जाण्याची योग्यताच नाही. तर त्याच्यासाठी उदाहरण दिले. एक सद्वा स्त्री, विधवा स्त्री आणि वाण स्त्री. बरोबर. सद्वा स्त्री जी आहे तिच्यामध्ये पुत्र होण्याची योग्यता पण आहे. ते पुत्र त्याचा म्हणजे वाण नाहीये तर तिला पुत्र होतो. तर तसेच भव्य जे मोक्षाला जाणार ते भव्य ते सद्वा स्त्री प्रमाण आहे. दुसरं काय विधवा स्त्री, तिच्यामध्ये पुत्र होण्याची योग्यता आहे परंतु तिला पुत्र होणार नाही. कारण तिला निमित्त मिळणार नाही. जर ती शीलवान आहे तर तिला कसं निमित्त मिळणार नाही, म्हणून ती कधी म्हणजे तिला पुत्राची प्राप्ती होणार नाही. तसे हे भव्य जे अभव्य समान भव्य ते कधी मोक्षाला जाणार नाही. त्याला म्हणायचं विधवा स्त्री. आणि जी वाण स्त्री आहे तिला कधी पुत्र होण्याची योग्यताच नाहीये आणि त्याच्या पण मिळणार नाही, योग्यता पण नाही, ते अभव्य समान. आता पुढे सांगते. मयजे भौवा भौवा
जे भव्वा भव्वा मूर्तित्वहाती अनंत संसारा मूर्तित्वाते अनंत संसारा ते जीवाना दौवा ते जीवाना दौवा नैवय भौवा अभौवाय भव्वा भव्वा मूर्तित्वाते अनंत संसारा ते जीवाना दौवा आता सांगतात की जे भव्य पण नाहीत अभव्य पण नाही असे पण जीव आहेत. ते कोण आहे? मुक्ती सुख अतीत अनंत संसार. भव्यचा अर्थ काय? होण्यायोग्य आणि अभव्यचा अर्थ न होण्यायोग्य. आता जे मोक्षाला प्राप्त झाले त्यांना भव्य म्हणायचं की अभव्य म्हणायचं? आता ते झाले ना. आता समजा मुलगी आहे, तिचा विवाह होण्यायोग्य आहे, आता तिचा विवाह झाला होण्यायोग्य म्हणणार का? नाही. तसं जे सिद्धीला प्राप्त झाले तर त्यांच्यामध्ये भव्यता राहिले नाही, कारण ते भव्य सिद्ध झाले, त्यामुळे ते भव्य पण नाहीत आणि अभव्य पण नाही. म्हणून जे भव्य आणि अभव्य दोन्हीनं रहित आहे असे मुक्ती सुखाला अतीत अनंत संसार. अतीत अनंत संसार, अनंत संसार काय झाला आता? नष्ट झालेला आहे, अतीत झालेला आहे. असे ते जीव काय आहे? नैवय भौवा अभौवाय नादव. ते जीव भव्य पण नाहीत आणि म्हणजे भव्य अभव्य दोन्हीनं रहित असे कोण जीव आहेत? सिद्ध जीव. तर दोन विभक्त घेतात. कधी कधी 13व्या प्रस्थानापासून पण भव्य अभव्य त्याच्यात लावतात आणि कधी सिद्ध जीवानाच भव्य अभव्य दोन्हीनं रहित लावतात. 14व्या प्रस्थानापर्यंत भव्य आणि त्याच्यानंतर भव्य अभव्य दोन्हीनं रहित ते लावतात. काढून जातात काय? अजून हा काही ठिकाणी 13-14 प्रस्थानावरती आपण भव्य भव्य घेतले असं विवक्षा, कारण ते पण आर्यंत झाले म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये भव्यत्व पण प्रगट झाला ना. भव्यत्वाची शक्ती प्रकट झाली म्हणून त्यांना काय सुवर्ण पाषाण असतात ना, त्याच्यामध्ये ते सुवर्ण कधी निघणारच नाही, ते सुवर्णपणा प्राप्त होतच नाही. तिथं पण 3 प्रकार आहेत सुवर्ण पाषाणामध्ये. काही सुवर्ण पाषाण ते अंधपाषाण असतात, त्याच्यामध्ये सुवर्ण निघतच नाही. आणि काही सुवर्ण पाषाण त्यांना कधी निमित्त मिळणार नाही, ते तसेच पडणार खाणीमध्ये आणि ते हे होणारच नाही, सुवर्णपणा प्राप्त होणारच नाही. आणि ते सुवर्णपणाला प्राप्त झाले किंवा होणार आहे शक्ति को प्रत्येक जीव में है, जो उसको प्रकट कर देगा वो भव्य है, जो प्रकट करने नहीं करता है तो वो अभव्य है. ऐसे मान सकते हैं. हाँ, वो स्थूल रूप से है. अभी ज्यांचे होणार नाही असे पण योग्यता आहे त्यांच्यामध्ये, योग्यता होईल लेकिन कभी प्रगट नहीं होगी और अभव्य योग्यता ही नहीं है. हाँ, रत्न हाँ शक्ति तो सभी में ना, कारण परमात्मा तो अभव्य में भी है, कारण अभव्य भी कारण परमात्मा है ना, उसमें आनंद गुण सभी जितने भी कर्म के भेद है वो अभव्य भी है कि नहीं है. यदि शक्ति नहीं होती तो आवरण ही क्या काम करते हैं. केवल ज्ञान की शक्ति नहीं होती तो उसमें आवरण कर्म ही नहीं कहा जाएगा. शक्ति है तो उसको ढकने वाले आवरण कर्म है, फिर भव्य को ना शक्ति भी है ना आवरण भी है, ऐसा मानना पड़ेगा. भव्य सिद्ध और अभव्य सिद्ध ये सब प्रयोग करेंगे. भव्य सिद्ध अभव्य सिद्ध, तो अभव्य सिद्ध को क्यों कहा? मात्र अभव्य कहते हैं ना, उसको अभव्य, तो उसको इसलिए चाहे कि वो अभव्य है, कभी वो सिद्ध नहीं कर पाएगा. है तो उसके अंदर शक्ति रूप से, इसलिए उसको सिद्ध कहा. इसलिए तो नहीं तो उसको नहीं कर. अभव्य में भी सभी प्रकार की शक्ति है, सिद्ध होने की भी शक्ति है,
योग्यता नाही, योग्यता नाही, प्रगट होण्याची योग्यता नाही. अब जीव संख्या भव्य कितने और अभव्य कितनी है, भव्य मार्गना की संख्या और अभव्य मार्गना की संख्या बताती है. भव्य अभव्य का अर्थ हो जाएगा. अवरोजुत्तानंतो अभवराशिष्ट होति परिमाणं तेन विहीनो सवो संसारे भवराशिष्ट सगळ्या जीवांची संख्या किती आहे? अनंतानंत. संख्येचे आपण भेद केलेत ना, संख्यात, असंख्यात आणि अनंत. त्यामध्ये संख्याताचे 3 भेद आहेत, मध्यगण्य, मध्यम आणि उत्कृष्ट. असंख्याताचे पुन्हा 3 भेद आहेत. कोणते? परिता संख्या, युक्ता संख्या, असंख्यात. आणि अनंताचे पण 3 भेद आहेत, परितानंत, युक्तानंत आणि अनंतानंत. तर असा ओळीने एक संख्या वाढवत जायचं. ते कसे कुठल्या संख्येचे किती परिमाण आहे ते सगळं संख्याधिकारमध्ये सांगितलेलं मागं गणिताधिकारमध्ये. आता त्यातली जी परितानंतानंतर युक्तानंत येतं, म्हणजे परितानंताचं घाट परितानंत त्याला म्हणायचं युक्तानंत. म्हणजे परितानंत वेळेला परितानंत राशी ठेवून परस्पर गुणाकार केला तर ती संख्या येते, ती युक्तानंत आहे. आणि युक्तानंताचा वर्ग अनंतानंत आहे. आणि अनंतानंताचे खूप भेद आहेत, म्हणजे खूप भेद आहेत. तर त्यामध्ये मध्यम युक्तानंत राशी, मध्यम अनंतानंत राशी सगळ्या जीवांचं प्रमाण आहे, मध्यम अनंतानंत राशी. आणि हे युक्तानंत म्हणजे काय? ते अनंतानंताच्या पण पाठीमाग राशी. म्हणून सांगितले काय? जगन युक्तानंत प्रमाण अभव्य राशींचं प्रमाण आहे. जसं युक्ता संख्यात काय आहे? एक आवलीचे समय. तसे युक्तानंत काय आहे? अभव्य जीव. अभव्य जीवांची संख्या युक्तानंत प्रमाण आहे. अनंतानंत नाहीये, युक्तानंत प्रमाण आहे. आणि तेन विहीनो सव्वो संसारी. आणि संसाराशी किती? अनंतानंत, मध्यम अनंतानंत प्रमाण आहे. त्यातले अभव्य जीव कमी केले की बाकी सगळे कोण आहे? भव्य जीव. त्या सगळ्या एक निगोज शरीरामध्ये अनंतानंत जीव भरले ते सुद्धा कोण आहे? सगळे भव्य. अभव्य जीव सोडले की सगळे भव्य जीव आहेत. तर त्या भव्य राशीचं प्रमाण काय करायचं? संसार राशी वजा अभव्य राशी. बरोबर? भव्य राशी अभव्य जीव युक्ता संख्यात वेगळं, युक्तानंत वेगळं ना. असंख्यात कमी संख्या जी अवधिज्ञान मनोपरिज्ञानाचा विषय होऊ शकतो. त्याच्या पण अतीत जी आहे ती अनंत राशी आहे, केवळ ज्ञानाचाच विषय आहे. त्यातलं युक्तानंतर राशी अभव्य जीवांची संख्या आहे. अभव्य जीव किती आहे? युक्ता संख्येत वेगळा, युक्तानंतर वेगळा. त्याला ज जू अ हे सांगितलं. जगन युक्तानंत प्रमाण अभव्य राशी आहे. आणि भव्य राशी काय आहे? संसार राशी वजा अभव्य जीवांची संख्या. संसाराची किती? 13 संख्या मांडलेली आहे. त्याच्यात काही कमी केली भव्य राशी. तर सगळे अनंतानंत जीव कोण आहेत? भव्यच आहेत. आता पुढं हे संख्या सांगितली. आता ह्या भव्य मार्गणेमध्ये संसारी जीवांचं परिवर्तन सांगतात. संसार जीव पंच परिवर्तन करतात ना, त्या परिवर्तनाचं काय स्वरूप आहे? परिवर्तन, परिभ्रमण, संसार हे सगळे एकार्थवाची शब्द आहेत. आणि त्याचे 5 भेद केलेले आहेत संसाराचे म्हणा किंवा परिवर्तनाचे. द्रव्य, क्षेत्र, काल, भाव आणि भाव. पंचपरिवर्तन म्हणतो ना आपण.
अनंत परिवर्तन केले, किंवा असंख्यात पुद्गल परिवर्तन हे शब्द येतात ना, तर त्या 5 परिवर्तनाचं स्वरूप या ठिकाणी सांगितलं. अनंत परिवर्तन केले म्हणजे काय केलं, किती काळ गेला आपला, एक एक परिवर्तनाचं किती काळ आहे, तर हे या ठिकाणी सांगते. सांगितलं की आपल्या वैराग्याच्या उत्पत्तीसाठी या पंचपरावर्तनाचं स्वरूप जाणायला पाहिजे, म्हणजे आपल्याला खरं वैराग्य उत्पन्न होते की किती आपण भटकलोय आजपर्यंत, अजून किती भटकायचे आपल्याला, कोणत्या कोणत्या पर्याय धारण केल्या, सगळं तर ते सांगतात त्या ठिकाणी. तर 5 प्रकारचं परिवर्तन सांगितलं. त्याचं पहिलं परिवर्तन कोणतं आहे, द्रव्य परिवर्तन. बराबर आहे, आपले द्रव्य परिवर्तन त्याचे 2 भेद केले, एक कर्म आणि नवकर्म. कर्म द्रव्य परिवर्तन आणि नवकर्म द्रव्य परिवर्तन असे त्या परिवर्तनाचे 2 भेद केलेले आहेत. नवकर्म म्हणजे हे शरीरासाठी जे आपण वर्गणा घेतो त्याला म्हणायचं नवकर्म, आणि 8 कर्मासाठी जे वर्गण घेतो ते कोण आहे, कर्म. 8 कर्माच्या समूहाला कर्म म्हणायचे, आणि या शरीरासाठी जे वर्गणा घेतो त्याला नवकर्माची संज्ञा. मग हे द्रव्य परिवर्तन ह्या जीवाने केलं म्हणजे काय केलं, तर सांगते तर काय करे उद्या हे 5 परिवर्तनाचं स्वरूप आपल्याला एकदा समजायलाच पाहिजे, म्हणजे पुन्हा पुन्हा आपण शब्द ऐकतो त्याचा भावार्थन होत नाही की काय पंच परिवर्तनाचं स्वरूप. तिथं विस्तारानं सांगतात, आपण उद्याच बघू, कारण का थोडक्यात होणार नाही, कारण विस्तारानं आहे थोडं आणि खरं समजण्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतर आपली भीती पण वाटायला पाहिजे संसाराची. नुसता शिकून उपयोग नाही, शिकायच्या कशासाठी, संसारापासून भय उत्पन्न होण्यासाठी. उद्या जेवढे होते तेवढे उद्या घेऊ, त्यावेळेस करायचं. जगन्य परितानंताचा घाट, जगन्य परितानंत. घाट म्हणजे त्याचे डोक्यावर ठेवतात ना, तेवढ्या वेळात ती राशी ठेवायची. घाट म्हणजे असा 2चा घाट 8 म्हटलं तर 2 8 वेळा ठेवायचे आणि परस्पर गुणाकार करायचं, तर ती राशी. तसे तर जगन्य परितानंत चा घाट, जगन्य परितानंत हे जगन्य परितानंत राशी एवढ्या वेळात ठेवायची. जगन्य परितानंत आणि त्याच्यावर डोक्यावर ती जगन्य परितानंताची संख्या ठेवायची, परस्पर गुणाकार केला असताना किती वेळा ठेवायची, जगन्य परितानंताचं जेवढं प्रमाण आहे तेवढ्या वेळा ती राशी ठेवायची. त्याचं विरलन करायचं, जगन्य परितानंताचं विरलन करायचं, एक 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 ठेवला आणि त्या प्रत्येकावर जगन्य परितानंत ठेवलं, देह राशी ठेवली आणि परस्पर गुणाकार केला तर जगन्य उत्तानंत राशी घेतली. आणि वर्ग म्हटलं ते काय नुसतं वर्ग वेगळा, वर्ग म्हणजे 2दाच गुणकार झाला. हे जगन्य परितानंत पुनर्जगन्य परितानंत म्हणजे वर्ग संपला, जे वर्ग झाला तिथं. आणि हे जगन्य परितानंत वेळेला जगन्य परितानंत ठेवून परस्पर गुणाकार करायचा, ही खूप मोठी राशी येते. घातांक म्हणतात ना, जगन्य परितानंतचं घातांक, जगन्य परितानंत म्हणजे तेवढ्या वेळा ती राशी ठेवायची असते. जेवढ्या वेळा घात ठेवतात ना तेवढ्या वेळा ती राशी ठेवायची. ओम जामाहामी क्लेशारहित परमविशुद्ध परमनिर्मल चैतन्य स्वरूप जीवच आहे. क्लेश हा औपाधिक भाव आहे, विकार परिणाम आहे. मी त्या विकाराने रहित निर्विकार स्वरूप निष्कषाय स्वरूप परम विशुद्ध आहे. अनुभव करा. हा मी भव्य अभव्य विकल्प रहित
परम विशुद्ध जीव आहे, चैतन्य स्वरूपी जीव आहे, जीवस्व स्वरूप परम पारिणामिक भाव आहे. भव्यत्व अभव्यत्व हे अशुद्ध परिणामिक भाव आहे आणि शुद्ध जीवत्व हा परम उत्कृष्ट परिणामिक भाव आहे. तोच माझ्या ध्यानाचा विषय आहे. परम निर्विकल्प स्वरूप शुद्ध चैतन्य स्वरूप विशुद्ध चिज्योति स्वरूप शुद्ध एको नमो हरिहंताय नमो सीताय